उत्तर प्रदेशच्या एका जिल्ह्यामध्ये एक गाव होतं राणीगंज. राणीगंज हे गाव त्यांच्या रुतब्यासाठी प्रसिद्ध होतं, जिथं प्रत्येकाचे मोठे मोठे घर आणि शेती असायची. अरे ये माणिकचंद ये, आणि आमच्या आनंदाचा बोज आम्हाला उचलताना बघ. सरपंच साहेब, मी काही समजलो नाही. तू तर ठरला दुखियारा. बोजच तुझी सवारी आहे आणि इथे आम्ही आहोत. आमचं आयुष्य आनंदानं भरलंय. सरपंच आणि त्यांच्या चेल्याचं बोलणं ऐकून माणिकचंद एकदम दुःखी आणि मायूस चेहरा करून तिथून जाऊ लागला. हो जा जा. आपल्या आयुष्यातलं थोडंसं दुःख आपल्या बहुनी मुलीला पण देऊन देशील. काय माहित तिची हाईट वाढून जाईल. माणिकचंद तिथून त्याच्या घरी निघून गेला. माणिकचंदची मुलगी भक्ती, ज्याची उंची फक्त 3 फीट 2 इंच होती. भक्ती बेटा, कुठे गेलीस? मला जरा साखर देतीस का? माझ्या घरी अचानकपणे पाहुणे आले आहेत. हो काकी, आत्ता आले. भक्ती तिच्या घरातल्या रूम मधून एक वाटी साखर तिच्या पडोसनला देते. ते काय ना बाळा, आज माझी मुलगी नगमाचं नातं फिक्स झालं आहे. दावत देईल तर तू नक्की ये हा, आणि स्वतःसाठी काही दिवसांसाठी जेवणही घेऊन जा. काय ना, तुझे वडील आता म्हातारे झाले आहेत आणि तुझं लग्नही आता जमत नाहीये ना. काकी, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मी नक्की येईल. हा बाळा, यावंच लागेल. तुझं लग्न तर होतच नाहीये. कुठून मिळणार तुला म्हातारा मुलगा? अच्छा ठीक आहे, चल मी जाते. एवढं बोलल्यानंतर भक्तीची पडोसन तिथून निघून गेली आणि ही सगळी गोष्ट माणिकचंद ऐकत होता. आणि तिथं गेल्यावर तो त्याच्या मुलीला म्हणाला, बाळा, तू का हा गाववाल्यांशी बोलतेस, जेव्हा की हे तुला तुझ्या उंचीसाठी ताने मारतात? बाबा, यांची तर ही जुनी आदत आहे आणि मी एवढा नाही विचार करत. आता तुम्ही सांगा, तुमचा दिवस कसा गेला? मला खूप भूक लागली बाळा. कृपा करून मला काहीतरी खायला देऊन दे, तेव्हा माझ्यात हिम्मत येणार. हो बाबा, मी आत्ता घेऊन आले. माणिकचंद त्याची मुलगी भक्ती सोबत एकदम आनंदाने जेवण करू लागले. तेव्हा भक्ती म्हणते, बाबा, घरामध्ये उद्यासाठी अनाजही नाहीये आणि दूध पण नाहीये आणि गॅस पण संपत आलाय. माहित नाही कधी बंद पडेल. घरी येताना त्याचा काहीतरी बंदोबस्त करील, तू चिंता करू नको. उद्या दुपारसाठी थोडासा शिळा भात ठेवून देशील, जो तू खाऊ शकशील. जेवण केल्यानंतर माणिकचंद झोपून जातात, पण त्याला झोप नाही येत. तो त्याची घरातली मोठी मुलगी आणि घराच्या गोष्टीला विचार करून परेशान होतो. दुसऱ्या दिवशी माणिकचंद सकाळची पहिल्या किरण झाल्यानंतर रेल्वे स्टेशन पोहोचतो. राणीगंज रेल्वे स्टेशन यात्रेकरूंनी भरलेला होता. जी सरकार, सांगा, मी तुमची काय सेवा करू? हे सामान उचलून रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाडीत ठेवून दे. जे तुम्ही म्हणाल. एक बॅगचे होतात 30 रुपये. तुमची आहेत 4 बॅग्स, तर झाले पूर्ण 120 रुपये. इतका म्हातारा आहेस, 4 बॅग उचलू शकतो का? काय सांगू साहेब, जबाबदाऱ्यांनी ताकदवर बनवलं आहे. तुम्ही बघत बसा बस. एवढं बोलून माणिकचंदने त्याचे सगळे 4 बॅगा उचलल्या आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाडीमध्ये ठेवायला गेला. तेवढ्यात एक बाईकवाला येऊन त्याला ठोकर मारून जातात आणि बाईकवाला फरार होतो. हे राम, हे काय झालं? माझा पाय. अरे, रास्ता बघून नाही चालू शकला का? बघ, माझं सामान पाडून टाकलं. आता जा, तुला 1 रुपया देणार नाही. माणिकचंदला पायाला खूप जास्त जखम झाली होती. माणिकचंदला एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं आणि तिच्या वडिलांची हालत बघून तिथं भक्ती आली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही लवकरच ठीक व्हाल. काळजी नका करू, तुम्ही लवकर ठीक होऊन जाल. मी आहे ना. आता आपला गुजारा कसा होणार भक्ती बाळा? आपण काय करणार? ना आपल्याकडे पैसे आहे, ना कोणी आपली मदत करते. मी माझे सोन्याचे कानातले गिरवी ठेवलेले आहेत, कारण तुमच्या इलाजाला पण पैसे लागतील ना. आणि उद्यापासून मी रेल्वे स्टेशनला कुली बनून जाईल. घरातल्या लक्ष्मीला दुसऱ्यांचं ओझं उचलणं शोभा नाही देत बाळा, पण मी काय करू? मी लाचार आहे. माणिकचंद त्याच्या घरी आला आणि आराम करू लागला. भक्तीने कुलीचं काम सुरू केलं. कोली कोली कोली. बरं सांगा, तुमचं सामान कुठे ठेव? स्टेशनच्या बाहेर गाडीमध्ये ठेवा. भक्तीने त्या बाईचं सामान गाडीमध्ये ठेवलं आणि तिच्याकडून पैसे घेतले. बाळा,
तू अजून काय काय करत असतेस? चेहऱ्यावरून तर तू शिकलेली वाटतेस. हो, मी BA पास केलेला आहे आणि आता मी माझ्या वडिलांची काळजी घेते. खाली वेळेमध्ये गावातल्या मुलांना शिकवते. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. हे घे माझं कार्ड आणि जेव्हा कधी तुला गरज लागेल तर मला एक कॉल कर. मी तुझी मदत नक्की करेल. भक्ती असंच दिवसभर कुली बनून घर चालवण्याचं काम करते आणि रात्री तिच्या वडिलांची देखभाल करते. हळूहळू भक्तीची चर्चा गावामध्ये होऊ लागली. भक्ती बौनी कुलीच्या नावाने प्रसिद्ध झाली होती. ही गोष्ट सरपंच आणि त्याच्या चेल्याला अजिबात नाही आवडली. मालिक, तुम्ही ऐकलं की नाही? आजकाल काय होत आहे? फक्त एकच बोलबाला आहे आणि तो पण बौनी कुलीचा, त्याच माणिकचंदच्या मुलीचा. हो, बोनी कुली. काय माहित का बरं ती आपल्या गावात जन्मली. तिला धडा शिकवावा लागेल. सरपंच आणि त्याचे चेले त्यांनी प्लॅन लढवला की भक्तीचा भरलेल्या बाजारामध्ये आपण मजाक करूयात. इकडे भक्ती बाळा, माझा सामान ट्रेन मध्ये चढवून दे. फक्त 2 बॅगच आहेत. सरपंचने त्या दोन्ही बॅगांमध्ये वीट भरलेल्या होत्या, जी खूप जास्त वजनदार होत्या. भक्ती त्यांच्या चालला समजू नाही शकली आणि खूप वेळापासून त्या बॅगांना उचलायचा प्रयत्न करू लागली. हे तर खूप ओझं आहे. ह्या एका बॅगेचं वजनच तर 10 बॅगांसारखं आहे. बेटा, तुला त्याचेच पैसे देतो ना आम्ही. त्यांना उचलून ट्रेन मध्ये ठेवून दे, आमची ट्रेन निघणार आहे. भक्तीने खूप जास्त प्रयत्न केला त्या वजनदार बॅगेला उचलण्याचा, पण ती बॅग उचलू नाही शकली आणि याचमुळे सरपंच आणि शक्तिमानची ट्रेन निघाली. तुझ्यामुळे आमची ट्रेन सुटली. आता पूर्ण ट्रेनची तिकीट तुला भरावी लागेल. दिल्ली जायची एकच ट्रेन होती. अजून नाही तर काय, बौनी असून हे काम करायचंच का बरं जे तू करू शकत नाही तर? तुझ्यामुळे आम्हाला मीटिंग पण आम्हाला रद्द करावी लागणार. मला माफ करा सरपंचजी. तुम्हाला आमच्या घराची हालत तर चांगले माहित आहेत ना. आम्ही कुठे जाणार, काय करणार? करायचं काय आहे? तुझ्या गावाची जमीन तुला आमच्या नावावर करावी लागेल आणि तुझ्या वडील माणिकचंदला आमच्या घरी नोकराचं काम करावं लागेल. कृपा करा आमच्यावरती, क्षमा करा. सरपंच आणि शक्तिमानने भक्तीचं काहीच ऐकलं नाही आणि गावात जाऊन सगळ्यांसमोर भक्तीच्या वडिलांची बेइज्जती केली. कुठे आहेस माणिकचंद? हे बघ, तुझ्या मुलीने आमचं लाखांचं नुकसान केलं आहे. आता तू सगळी जमीन आमच्या नावी कर आणि माझ्या इथे चलून माझ्या घरचं काम कर, जोपर्यंत तू सगळे पैसे नाही परत करत. माणिकचंद त्यावेळी काठीचा आधार घेत बाहेर आला. मी तुमचे पैसे कुठून चुकू शकेल सरपंच साहेब? आमच्या घरी एवढी आमदनी नाही आहे. फक्त 2 वेळेचं जेवण बंद बस. आपल्या वडिलांना दयाची भीक मागताना भक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मी तुमच्या घरी नोकर बनायला पण तयार आहे, पण माझ्या बाळाला काही करू नका. माझ्या मुलीला सोडून द्या. उद्यापासनं कामावर येऊन जाशील. एवढं बोलून सरपंच आणि शक्तिमान तिथून निघून गेले. बाबा, तुम्ही नका रडू. मी सगळं व्यवस्थित करेल. मी जास्त प्रयत्न करेल आणि तुमचं नाव रोशन करेल. बाळा, मी खूप अभागा आहे. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली की मी ह्या गावात तुला घेऊन राहत आहे. आज बघ, सगळ्या गाववाल्यांसमोर तुझी बेइज्जती पण झाली आणि मी काय करू शकलो नाही. मला माफ कर बाळा. मी तुला सुख नाही देऊ शकलो ना, तुझं लग्न करून तुला संसाराचं सुख देऊ शकलो. या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची काही चूक नाहीये बाबा. तुम्ही जगातले सगळे चांगले वडील आहात. दुसऱ्याच दिवशी माणिकचंद सरपंचच्या घरी जाऊन नोकरी करू लागला. तेवढ्यात भक्तीला त्या सरकारी अधिकारीची आठवण आली, जी रेल्वे स्टेशनला भक्तीला भेटली होती. भक्ती त्यांना भेटायला त्यांच्या घरी जाऊन पोहोचली आणि तेव्हा भक्तीला समजलं की राणीगंजची IAS दुसरं कोणी नाही, त्याच वसुंधरा देवी आहेत. त्यांना भेटून भक्तीने त्यांना सगळं काही सांगितलं.
हे बघ बाळा, ह्या सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त तुझीच चूक आहे. तू प्रत्येक वेळी सहन केलंयस. आजकालची मुली समाजामध्ये डोकं उंच करून चालतात आणि तू आहे की छोटीशा गोष्टींवरती रडत बसतेस. तुझं वय आता शिक्षण घेण्याचं आहे, नाही कोणाचं गुलामी करण्याची. मी माझ्या उंचीमुळे काहीच करू शकत नाहीये मॅडम. मलाही तुमच्यासारखं ऑफिसर बनायचं आहे. प्लीज कृपा करून माझी मदत करा. उद्यापासूनच लोकल कॅम्पमध्ये तुझा दाखिला करते. तिथं तुझ्यासारख्या खूप सगळ्या मुली येतील, पण त्याच्या आधी तुला काही एक्झाम्स द्यावे लागतील. त्याला दे. आणि नंतर असंच झालं. भक्तीने सगळे एक्झाम्स दिले. भक्ती सगळ्या एक्झाम्स मध्ये पहिली आली. शब्बास भक्ती बाळा, शब्बास. आता तुला पोलीस बनण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. हे फक्त तुम्ही सांगितलेल्या सगळ्या चांगल्या रस्त्यामुळे. नाहीतर आज पण मी पहिल्यासारखीच भक्ती बनून परेशान बसले असते. आता फक्त फिजिकल एक्झाम राहिला आहे, जो आता फक्त आमच्याच गावामध्ये राणीगंज मध्ये आहे. दुसऱ्याच दिवशी भक्ती तिच्या फिजिकल एक्झाम साठी गेली. तिथे सरपंचाची एकलौती मुलगी ही उपस्थित होती. तुम्हाला 400 मीटरची रेस फक्त 3 मिनिटात पूर्ण करायची आहे. हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण तू काय करणार भक्ती? तुझी तर उंची ही कमी आहे. आणि जसं पळायला सुरुवात झालं, भक्तीने 3 मिनिटांऐवजी फक्त 2.5 मिनिटांमध्ये सगळी शर्यत पूर्ण केली आणि भक्ती राणीगंजची ACP बनली. पूर्ण 6 महिने निघून गेलते. माणिकचंद त्यांच्या मुलीला भेटले. मालक, मला जाऊ द्या. पूर्ण 6 महिने झाले आहे आणि तुमचा कर्ज पण माफ झाला आहे. कृपा करून मला माझ्या मुलीकडे जाऊ द्या. काय माहित ती कुठल्या हालतीत आहे. तिच्याकडे लक्ष कोण देत आहे मला काही नाही माहिती. तुला अजून 6 महिने इथेच काम करायचं आहे. त्यानंतर तुला जिकडे जायचं आहे तिकडे चालला जाशील. अजून नाही तर काय. आणि तू जर अजून बोलायचा प्रयत्न केला तर चोरीचा इल्जाम लावून तुला जेलमध्ये टाकून देईल. सरपंच माणिकचंद वरती अत्याचार करतच होता. भक्ती पोलिसाच्या वर्दीमध्ये तेथे आली आणि ज्या गाडीमध्ये भक्ती आली होती त्या गाडीला लाल बत्ती बघून आणि गाडीचा आवाज ऐकून सरपंच माणिकचंदला म्हणू लागला, बघितलं, माझी मुलगी आली. मी आपल्या मुलीला सगळं शिक्षण दिलं आणि पोलीसवाली बनून माझी मुलगी, माझी घरची लक्ष्मी आली. चल दूर हो आणि चांगले चांगले पक्वान बनवायची तयारी कर. सरपंच आणि शक्तिमान पूजाची थाली घेऊन घराच्या दरवाजावरती त्यांच्या मुलीची वाट पाहत होते. पण जसं गाडीचा दरवाजा उघडला, दोघांची बोलती बंद झाली. ती दुसरी कोणी नाही, भक्ती त्यांच्या समोर पोलिसांच्या वर्दीमध्ये थाटाबाटाने उभी होती. जिला बघून सरपंच आणि शक्तिमान दोघेही शांत बसले. हे कसं होऊ शकतं? तू इथे कसं? तू पोलीसची वर्दी कशी घातली आहे? कारण मी पोलीसवाली आहे. तुम्ही आम्हा गरिबांना खूप सतवलं आहे. त्यांची मुलगी भक्ती तिचा आवाज ऐकून माणिकचंद बाहेर आले आणि डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येऊन तो भक्तीला म्हणू लागला, ह्या अभाग्या बापाला तू खूप मोठा आनंद दिलाय बाळा. माझी मुलगी पोलीसवाली बनली. देवाचा लाख लाख आभार आहे. पूर्ण गावात बताशे वाटेल. बताशे नाही बाबा, रसमलाई. आता कंजूशी करण्याची काहीच गरज नाही. भक्तीला पोलिसाच्या वर्दीमध्ये बघून सरपंच आणि शक्तिमान शांतपणे बाहेर निघून गेले. तेवढ्यात त्यांना भक्तीसोबत आलेल्या एका हवालदाराने पकडलं. तेव्हा भक्तीने त्यांना म्हणाली, यांना जेलमध्ये घेऊन जावा आणि यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा द्या. यांनी माझे वडील, मला आणि काही गरिबांना खूप जास्त ठेच पोहोचवली आहे. घेऊन जावा यांना. बघितलं सरपंच साहेब, तुम्ही नेहमी भक्ती आणि मला गावभरात ताने ऐकवले आहे. देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. मला माफ कर भक्ती बेटा. आज मला देवाची लाठी जोरात लागली आहे. मी आपल्या पापांचा प्रायश्चित नक्की करणार. मला पण माफ करशील भक्ती बाळा. सरपंच आणि शक्तिमानला जेलला घेऊन गेले. भक्ती पोलीसवाली बनून त्यांचं काम इमानदारी आणि चांगलं करू लागली आणि तिचे वडील माणिकचंद यांचं नाव रोशन करू लागली.